नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आजची ही बातमी केवळ एक अपघात नाही. आजचा हा प्रसंग म्हणजे एक कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळची वेळ 8:30 ते 9च्या दरम्यान पाचोरा इथून शिरसोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खेडगाव नंदीच्या गावाजवळ आदित्य अॅग्रो ठिबक कंपनी समोर एक भीषण अपघात झाला. पाचोरा येथील रहिवासी सुनील फकीरा चौधरी वय 46 वर्ष हे आपल्या पत्नी सोनीबाई चौधरी यांच्या सोबत दुचाकीवरून उत्तर कार्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. सगळं नेहमी सारखंच होतं, पण समोरून आलेल्या एका भरधाव कारने सगळं आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं. जळगावकडून येणारी मारुती स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगात हायगाईने रॉंग साइडने येत थेट दुचाकीवर जोरदार धडक दिली. इतक्या वरच न थांबता त्या कारने मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीलाही जोरात धडक दिली. रस्ता ओरड, आक्रोश आणि रक्तबंबळ माणसं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सर्व जखमींना निरामय हॉस्पिटल पाचोरा येथे दाखल केलं, पण सुनील चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावला हलवण्यात आलं आणि दुर्दैवाने सर्व उपचारानंतरही डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. आज त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि 2 निष्पाप मुली असा परिवार उघड्यावर पडलेला आहे. घरचा करता पुरुष अचानक निघून जाणं या दुःखाची कल्पनाही करता येत नाही. या अपघातात पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे चालक यांच्या दुचाकीलाही जोरदार धडक बसली. त्यांची दुचाकी अक्षरशः इंजन फुटलं इतकं चिरडलं गेलं आहे आणि ते सध्या निरामय हॉस्पिटल पाचोरा येथे उपचार घेत आहेत. यावरून अपघाताची तीव्रता आपण स्वतःच समजू शकतो. हा अपघात नशिबाचा नव्हता. हा अपघात भरधाव वेगाचा, बेजबाबदार ड्रायव्हिंगचा आणि मानवी निष्काळजीपणाचा परिणाम. आज एक माणूस गेला, उद्या कोण? रस्त्यावर गाडी चालवताना थोडी घाई कमी करा, थोडं भान ठेवा, कारण तुमचा एक चूक कोणाच्या तरी आयुष्याचा शेवट ठरू शकते. पाचोरा पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कडक करावे हीच अपेक्षा. आणि समाज म्हणून आपण सगळ्यांनीच ठरवलं पाहिजे पुन्हा अशा घटना होऊ नयेत. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.